पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कर्नाटक राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून शेतजमिनीच्या मृत मालकाचा सरळ वारसा नोंदणी अभियान कार्यक्रम। कर्नाटक राज्यातील महसूल विभागाकडून शेतजमिनीचा सातबारा उतार्यावर ज्या मृत मालकाचे नाव आहे ती नावे कमी करून त्यांच्या वारसाची नोंदणी सदर सातबाऱ्यात करण्याची मोहीम राबवली जात आहे। याचाच एक भाग म्हणून आज सदलगा शहरातील बनशंकरी मंदिरातील सभागृहात कर्नाटक राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून सरळ वारसा नोंदणी अभियान कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये मृत व्यक्तींचा उल्लेख सातबारावरून कमी करून त्यांच्या वारसदारांच्या नावाची नोंद सातबारामध्ये करण्यासाठी शासनाच्या महसूल खात्यातील अधिकारी तसेच महसूल निरीक्षक M.A. नागराळे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन नोंदणी अभियान संपन्न झाले। नोंदणी अभियानातील कार्यक्रमाअंतर्गत महसूल निरीक्षक M.A. नागराळे यांनी सदलगा शहरी सुमारे 2000च्या आसपास अशा मृत व्यक्तींची नावे असलेली जमीन आहे तरी त्यांच्या वारसदारांनी वारसा नोंद करून घ्यावी असे आवाहन केले। त्याचबरोबर वारसा नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यामध्ये सद्यस्थितीतील सातबारा, मृत मालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, वंशावळ प्रमाणपत्र, पंचनामा प्रमाणपत्र, संबंधित वारसदारांचे आधाराची लिंक असलेले मोबाईल व आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे सादर केल्यास आणि विहित नमुन्यातील अर्ज ग्रामलेखाधिकारी तलाठी नीलकंठ खाडे आणि सहाय्यक सलीम संधी अकबर संधी यांच्याकडे रीतसर सादर करून प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले। या अभियानाप्रसंगी महसूल निरीक्षक M.A. नागराळे, ग्राम आढळीत अधिकारी नीलकंठ खाडे, ग्रामसहाय्यक सलीम संधी अकबर संधी यांच्यासह नगरसेवक बोरगावे, सामाजिक कार्यकर्ते महादेव मधाळे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, तात्यासाहेब कदम, मकरंद द्रविड आणि शेकडो सातबाराधारक शेतकरी, महिला व पुरुष वर्ग या सभेसाठी उपस्थित होते। या सभेमध्ये अनेकांनी आपल्या शंका दूर करून प्रस्ताव सादर करण्याविषयी अनुकूलता दर्शवली। ಮಧ್ಯಾಹ್ನ 1:30ಗೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಫಸ್ಟ್ ಏನು ಬೇಕ್ರಿ ಮೈಟ್ ಅದಾದ ಬರೋತಾರ ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರದು ವಂಶಾಖರಿ ನಮ್ಮ ತಲಾಟ್ ಸರ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೊಂದು ನೀವು ಬಾಂಡ್ ಹಚ್ಚಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಹಚ್ಚಿ ಒಂದು ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅದೊಂದು ವಂಶಾವಳಿ ತಗೋಬೇಕು। ಆಮೇಲೆ ಒಂದು ಪಂಚನಾಮ ಐತಿ, ಪಂಚನಾಮ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಉತ್ತಾರ ಈ ಉತ್ತಾರ ತಗೊಂಡ ನಮ್ಮ ತಲಾಟ್ ಸರ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅವ್ರ ಮೊಬೈಲ್ದಾಗ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಹಾಕಿ ರೆಡಿ ಮಾಡೋದು। ಅದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವಾರಸರು ಯಾರಿಲ್ಲ ವಂಶದೊಳಗ ಅವ್ರಿಗೊಂದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ಹಾಕಿ ಅವ್ರಿಗೆ OTP ಹೋಗ್ತಾರೆ। ಆ OTP ಬಂದು ಹೇಳಿರ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ, ಅವ್ರ ಮುಂದಿನ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ ಮತ್ತೊಬ್ರದ್ದು ಹಿಂಗಾಗಿ ಯಾರು 4 ಜನರು ಹೋಗ್ತೈತೆ ಹೋದ ಬಳಿಕ ಲಾಸ್ಟ್ OTP ಬರ್ತೈತಿ, ಮತ್ತೊಂದು ಎರಡನೇ OTP ಒಂದು ಕಳ್ತಾರೆ, ಅದೊಂದು ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮುಗ್ತೈತಿ। ಅದ್ರ ಮುಂದಿಂದ ಆಮೇಲೆ ಭೂಮಿ ಡಂಪ್ ಆಗಿ ಆ ಪೊಸಿಷನ್ ಮುಂದೆ ನಮ್ದು ನೋಟಿಸ್ ಬರ್ತೈತಿ। ನೋಟಿಸ್ ನಾವು ನೀವು ಸೈನ್ ಮಾಡ್ತೀರಿ, ನಾವು ಸೈನ್ ಮಾಡಿ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ, ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ದಾಗ ಹೆಸರು ಬರ್ತದೆ। ಇಲ್ಲೇನು ಸರ್ಕಾರ ಉದ್ದೇಶನ ಯಾವ ಮೈತ್ ಯಾರು ಉಳಿಬಾರ್ದು ಗೊತ್ತಾಗ್ದಾಗ ಇದೊಂದು ಉದ್ದೇಶ। ಈಗ ರನ್ನಿಂಗ್ದಾಗ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಈ ಒಬ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದಾರೆ ಒಬ್ರು ಅಂದ್ರೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನನಗೂ ಬಿಟ್ಟಾಗ ಎಲ್ಲಾರ ಮಾಡ। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।